भारत इतिहासापेक्षा सुद्धा जुने मानले जाणारे शहर म्हणजेच वाराणसी, त्यालाच काशी आणि बनारसच्या नावाने सुद्धा ओळखले जाते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर मित्रांनो मी खूप लांब चाललो आहे. जसं की तुम्हाला सर्वांना माहीत आहे की इंस्टाग्रामवरती बनारसचा खूप क्रेज असतो आणि यूट्यूबवरती पण. तर मित्रांनो आता तो क्रेज निघून गेला आहे, कारण की मी दिवाळीमध्ये जायला पाहिजे होतं तिकडं. पण सो मी फायनली आता बनारसला चाललो आहे. तर मित्रांनो खूप अशी मजा येणार आहे. माझी ट्रेन 2:30 वाजता, मी एकटाच चाललो आहे. बघत आपल्यासोबत काय काय होतं आहे. तर चला फटाफट निघूयात, 10 मिनटं बाकी आहेत. अशा प्रकारे हा शॉर्टकट आहे मित्रांनो. मित्रांनो ऑलरेडी खूप लेट झाला आहे आणि त्यामध्ये आता ही मालगाडी चालली आहे, तुम्ही बघू शकता. आता कधी संपायची काय माहिती, कारण की खूप डबे असतात मालगाडीमध्ये. लोक थांबलेत आणि पाठीवरती वज आहे, कारण की आपल्याला जायला 2 दिवस लागणार आहेत. आता जर आपण 3:30ला बसतो तर उद्या संध्याकाळी आपण 7 वाजता पोचणार आहे. 8 तारखेला आपली रिटर्नची ट्रेन आहे सकाळची. फक्त आपण 2 दिवस तिथे थांबायचं आहे, 6 आणि 7. 8 सकाळी तिथून निघायचं रिटर्न आपण. खूप मित्रांनो मजा येणार आहे, कारण की खूप दिवसापासून माझी इच्छा होती बनारसला जायची. तर फायनली चाललो आहे मी. तुम्हाला सगळं मी एक्सप्लोर करून तिकडे गेल्यानंतर खायचं वस्तू सर्व काय. ही अशी मालगाडी आहे, जात तर नाही लवकर उगाच. कधी संपायची मालगाडी मित्रांनो काय माहिती. खूप मोठी गाडी असते, ती चालली ती चालली आणि समोरून पण एक चालली आहे. वेळात वेळ ट्रेन जर सुटली तर मला इथंच राहायला लागेल कल्याणमध्ये. मी आत्ता कल्याणमध्ये माझ्या मावशीच्या इथे. मी काल सकाळी मित्रांनो इथं आलो आहे. बघा कधी संपते मालगाडी. मित्रांनो फायनली आपली ट्रेन चालली आहे. आता कल्याणपासून थोडं पुढं आलो आहे आपण मुंबईमध्ये. आता आपण उद्या संध्याकाळी पोचणार आहे 8 वाजता. खूप मजा येणार आहे आणि काय काय होणार आहे ते सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे ट्रॅव्हलिंगच्या. तुम्हाला जाताना आपल्याला काय काय करायचं आहे, काय काय मजा मस्ती करायचं आहे. आपण पॉंडिचेरीला मित्रांनो मुंबई टू पॉंडिचेरी ब्लॉग बनवला होता, तसं आपण हा ब्लॉग बनवायचा आहे कल्याण टू बनारस. तर खूप मजा येणार आहे. बघूयात काय काय होतं आहे. मी एकटाच आहे त्यामुळे मजा येणार आहे. मागल्या वेळेला माझ्यासोबत मयूर होता, यावर्षी मी एकटाच चाललो आहे. तर मित्रांनो आपली ही सीट आहे, बघू शकता. डर गए
मित्रांनो मी त्या आजींना सोडायला गेलो होतो कारण की त्यांना ते आवड नव्हतं. त्यांच्या लेकीकडे आले. मित्रांनो मी त्या आजींना सोडायला गेलो होतो. त्यांच्या लेकीकडे आल्या होत्या. त्यांची लेक राहते इकडं जळगावला. तर त्या इथून जाणार रात्रीच्या. त्यांच्याकडे खूप ओझं होतं चिक्क्यांचं. त्या चिक्क्यांचा व्यवसाय करतात म्हणजे ट्रेनमध्ये चिक्क्या विकतात. तर त्या इकडे आल्या होत्या म्हणजे लेकीकडे. त्यांना ते आवडत नव्हतं त्यामुळे त्यांना सोडायला गेलो होतो S1ला. तर आता मी इथं आलो आहे. फटाफट मी आता ऑर्डर केले ते जेवूयात मग फटाफट झोपूयात. संध्याकाळचे मित्रांनो 9 वाजलेत आणि अशा प्रकारे हा अंधार आहे. ट्रेनमध्येच थांबली कुठेतरी. आय थिंक क्रॉस लाईन लागली आहे. तर फटाफट आपण मागवले ते जेवूयात आणि मग झोपूयात. तर मित्रांनो अशा प्रकारे मी ऑर्डर केले. ही थाळी आहे पूर्ण 120 रुपयाला बघा. 2 चपाती, राईस, सलाड आहे. या 3 आमटे आहेत, एक भाजी आहे, स्वीटसुद्धा एक आणि नमक. मित्रांनो पूर्ण 120 रुपयाला आहे रेल्वेचं जेवण. तर बघूयात आपण कसं लागतं आहे. फटाफट खाऊन घेऊयात. संध्याकाळचे 9:30 वाजलेत. चला. The next morning. बस का मित्रांनो सकाळचे 7 वाजलेत आणि इकडे पाऊस चालू आहे. बघू शकता माझ्या मागं. रात्री माझी झोप लागली जेवल्यानंतर ते आत्ताच उठलो मी. तुम्ही बघू शकता अचानक इकडे पाऊस सुरू झाला आहे. काय होतंय काय बघायला भेटतंय. मित्रांनो सागर रेल्वे स्टेशनपासून आपण थोडं आलो आहे. रेल्वे चालूच आहे अजून पण. इथं स्टेशन होतं इथे रेल्वे थांबली होती. मी आता फ्रेश झालो, ब्रश केला आहे आणि मी नाश्त्याला इडली आणि आलू परोठे घेतले. आता मी खाणार आहे कारण की खूप भूक लागली. रात्री पण मी थोडंच खाल्लं होतं. आज आपला दिवस प्रवासात जाणार आहे ट्रॅव्हलिंगमध्ये. आणि इकडे मित्रांनो मागाशी पाऊस होता खूप मोठा. आता पाऊस नाही आहे, थांबला आहे पाऊस आता. स्टेशनचं मित्रांनो नावच नाही आहे, काय माहिती कोणतं स्टेशन होतं. चला फटाफट आपण खाऊयात. सकाळपासून एकदा सुद्धा सूर्याचा प्रकाश आलेला नाही. सगळं फॉगच फॉग आहे. तर पाहू शकतात काय समजत नाही काय मित्रांनो. फॉग आहे. थंडी पण इकडे मित्रांनो भरपूर थंडी आहे. 2 hours later. तर मित्रांनो संध्याकाळचे 5 वाजले तरी सुद्धा फॉग आहे अजून इथं. खूप मित्रांनो थंडी आहे बनारसला. आता आपण थोड्या टाईममध्ये पोहोचून जाईल. संध्याकाळचे 5 वाजलेत. कमीत कमी आपण 8 वाजेपर्यंत पोहोचून जाईल. रेल्वे त्यामुळे त्या रेल्वे थांबले रेल्वे स्टेशनवरती. रेल्वे स्टेशनचं नाव आहे कामा माऊ जंक्शन. रेल्वे स्टेशनचं नाव आहे. मित्रांनो आपण ऑलरेडी बुक केले रूम बिम ते सर्व काही. फक्त आपल्याला पोचायचं आहे आणि मग रूमवरती जायचं. तुम्हाला मग सकाळी गेल्यानंतर मी सकाळची आरती दाखवेन, गंगा आरती, आणि संध्याकाळची पण दाखवेन आरती. तर मित्रांनो खूप फिरायचं आहे आपण. खूप थंडी आहे मित्रांनो इकडे बनारसला. मजा तरी येते. सकाळपासून फॉग आहे. एकदा सुद्धा सूर्याचं किरण आलेलं नाहीये. सर्वजण स्वेटर ते सर्व घालणार कारण की थंडी मित्रांनो खूप आहे इकडं. फॉगच फॉग आहे. चला तुम्हाला मी पोचल्यानंतर सर्व काय दाखवतो.
तर मित्रांनो आपण फायनली वाराणसी जंक्शनवरती पोहोचलोय. काल दुपारी आपण बसलो होतो आणि आता दुसऱ्या दिवशीचे 9 वाजले संध्याकाळचे. आपल्याला खूप मोठा प्रवास झाला आणि खूप कंटाळा सुद्धा आला आहे. तर आपण फायनली आता पोहोचलो. ऑलरेडी आपण आता रूम बुक केली. तिथं रूमवरती आपण जायचं आहे. रिक्षावाला कोण तर बघूयात आणि जाऊयात. तिथे सकाळी आपण आरतीला सुद्धा जायचं आहे. खूप काय करायचं आहे तुम्हाला सर्व काही कळलंच. तर अशा प्रकारे मित्रांनो हे जंक्शन आहे, तुम्ही पाहू शकतात वाराणसी. खूप मित्रांनो साफ सुंदर जंक्शन आहे. इकडे पाऊस असल्यामुळे सगळीकडे ओलं ओलं झालं. तर चला फटाफट आपण आता टॅक्सीवाला नाही तर ऑटोवाला बघूयात आणि जाऊयात. अच्छा खाना हुआ कि नहीं? खाना अभी नहीं, फिर कब? 12 बजे. ये कितने बजे तक आप मतलब रहते हो इधर? कितना? सुबह 8 बजे तक. ऐसे भी रहते हैं क्या हमेशा? और दिवाली में ज़्यादा रहेगी ना? दिवाली बहुत ज़्यादा. और इधर कॉस्टली भी है ना दिवाली में? महंगा. ऐसे क्यों चलाते इधर गाड़ी सब लोग? देख के भी जानबूझ के करते हैं क्या ये लोग? क्या मैं चलाऊँ क्या साइकिल? आप बैठोगे क्या? मैं चलाऊँ क्या? आप बैठो फिर. हाँ नहीं नहीं ऐसा ही बोल रहा. अपने को आते ही चले लेकिन अपने को जो रास्ता मालूम नहीं है ना. हाँ क्या क्या फेमस है इधर? पहाड़ी है, बनारसी रसगुल्ला है और रामनगर किला है और संकट मोचन दुर्गा जी, मालूर मंदिर, बिरला मंदिर, भैरवनाथ, काल भैरव सब है. सब है. ये सब 2 दिन में हो जाएगा क्या? देख कर हो जाएगा. तर मित्रांनो अशा प्रकारे रूम बुक केली, तुम्ही पाहू शकतात. सर्व मित्रांनो इथं अवेलेबल आहे. TV आहे आणि वायफायसुद्धा अवेलेबल आहे, कारण की इथं नेटवर्क म्हणजे थोडं कमी आहे, त्यासाठी त्यांनी वायफाय कनेक्ट केलं आहे. हे अशा प्रकारे रूम बुक केली आहे. मित्रांनो मी 3 दिवस राहणार आहे, कारण की मी आत्ता पोचलो. आजची रात्र, उद्याची रात्र आणि परवाची रात्र. माझी 8 तारखेला सकाळची ट्रेन आहे. तर त्यासाठी 3 दिवसाची मी बुकिंग केली. तर माझ्यासाठी मित्रांनो 3600 रुपये गेले. तर संध्याकाळचे वाजलेत 11 आणि हे मेन्यू कार्डसुद्धा आहे. तुम्हाला जर काय लागलं तर तुम्ही ऑर्डर करू शकता. इथं स्टाफसुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला जर काय भूक लागली किंवा काही तर काय असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. तिथं सुद्धा तुम्हाला पोहोचवेल. शासनामध्ये केला जातो. अशा प्रकारे TV सुद्धा आहे. TV मित्रांनो इथे अवेलेबल आहे. जर तुम्हाला TV पाहिजे असेल तर TV सुद्धा अवेलेबल आहे. खूप मित्रांनो मस्त रूम आहे. आता TV मी बंद केली कारण की तुम्हाला थोडी माहिती देतो. तुम्हाला जर मित्रांनो राहायचं असेल, तुम्ही जर कधी बनारसमध्ये आलात तर तुम्हाला या रूममध्ये राहायचं असेल तर चर्चपासून थोड्या अंतरावरतीच आहे, 100-200 मीटर अंतरावरती. आणि इथून काशीनाथ टेम्पलसुद्धा खूप जवळ आहे, एक 500-700 मीटरवरतीच. मेन्यू कार्ड तर मित्रांनो मी व्हेज बिर्याणी ऑर्डर केली कारण खूप भूक लागली. आधा घंटा समय लगेगा, मिल जाएगा.
चलेगा, कोई बात नहीं. तो एक प्लेट वेज बिरयानी कर दीजिए बस. न कर दीजिएगा आधी घंटा में. तर बघा दादा कधी आपलं जेवण येतं. मी व्हेज बिर्याणी ऑर्डर केली कारण की खूप भूक लागली होती. सकाळपासून ट्रेनमध्ये काही खाल्लं नाही. खाल्लं पण ते ट्रेनमधलं एवढं काही चांगलं नव्हतं. तर व्हेज बिर्याणी ऑर्डर केली. 1 hour later. तर मित्रांनो जेवण ते सर्व करून काय झालंय, आता आपण झोपायचं आहे कारण की ऑलरेडी खूप थकलोय आणि उद्या सकाळी आपल्याला आस्ती गाड्यावरती पण जायचं आहे आरतीसाठी. तर चला आपण ब्लॉग इथेच एंड करूयात कारण की आस्ती गाडचा ब्लॉग आपण दुसरा बनवायचा आहे आणि ते मॉर्निंगचे व्ह्यू ते सर्व काय त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तुम्हाला जर मित्रांनो हा मुंबई टू बनारस हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असं मित्रांनो अजून बनारसचे ब्लॉग येत राहतील. तर चला स्टे ट्यून. गुड नाईट.